नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे दहीहंडीच्या दिवशी अद्वैत अर्जुनला कलाच्या आईबाबांचं सत्य सांगणार आहे. पण ते मात्र खूपच भयानक अशी घटना घडलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. कारण अद्वैत रक्ताने माखलेला आहे, त्याच्या हाताला रक्त लागलेलं आहे आणि तो जोरातच ओरडत बाहेर आलेला आहे की अर्जुन अर्जुन असं म्हणत तो आलेला असतो. आणि त्याचवेळी अर्जुन धावत जातो आणि तो म्हणतो की मला सायलीच्या आईबाबांबद्दल तुला सांगायचं आहे. तेव्हा मात्र खरं तर अर्जुनलाही धक्का बसलेला आहे आणि अर्जुन अद्वैतकडे धावत जातो. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता दहीहंडीचा प्रोग्राम असतो आणि त्याचबरोबर सगळे आता 3 मालिका एकत्र येणार आहेत. त्या म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी, थोडं तुझं थोडं माझं आणि त्यासोबतच ठरलं तर मग, हे सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन हे काम सुरू झालेलं आहे. आणि त्यासोबतच जेव्हा आता सायली, मानसी आणि कला दहीहंडी फोडण्यासाठी जातात, सायली ही दहीहंडी फोडणार असते आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजेच की सायली दहीहंडी फोडण्यासाठी गेलेली आहे. अर्जुन म्हणतो की जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा कृष्ण जन्माला येतो, हे सगळं पाहायला मिळणार आहे. मग सायली दहीहंडी फोडत असते, त्याच वेळी अद्वैत धावत आलेला आहे, त्याच्या हाताला रक्त लागलेलं आहे, त्याच्या अंगाला रक्त लागलेलं आहे आणि तो ओरडत आलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, असं काहीतरी वेगळं घडलेलं आहे असं इकडे अर्जुनला वाटतं. म्हणून अर्जुन धावत जातो आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन अद्वैतला विचारतो काय झालं. तेव्हा अद्वैत त्याला सांगू लागतो की मला काहीतरी सांगायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बोल ना, काय झालं. तेव्हा मात्र इकडे आता अर्जुनला अद्वैतनं सांगितलेलं आहे की कलाच्या आईबाबांचं सत्य. आता कलाच्या आईबाबांचं सत्य अद्वैतला कोणाकडून कळलं, नक्की काय झालेलं असेल, कोणाच्या जीवावर कोण उठलेलं असेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आता विमल म्हणत असते की सायलीताई मी आले असते पण वहिनींना आवडणार नाही ते, असं जेव्हा विमल सांगत असते तेव्हा सायलीला वाईट वाटतं. तेव्हा प्रताप म्हणत असतो की अर्जुन काळजी करू नको, मी आहे ना, मी घेतोय ना सगळी जबाबदारी, मग शांत राहा. तेव्हा सायलीही नाराज झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको नाराज व्हायची काहीच गरज नाहीये, मी आहे ना तुझ्यासोबत, तर मी घेईल सगळी जबाबदारी, असं अर्जुनचं सुद्धा सांगणं असतं. त्याचवेळी विमलला खरं तर यायचं असतं, पण आता कल्पनाला काय वाटेल या गोष्टीमुळं विमलने नकार दिलेला असतो. ही गोष्ट अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की बायको मला सांग, ही मी जबाबदारी घेतली की नाही माहेरी सगळ्यांना घेऊन जायचं, मग तू काळजी करू नकोस ना, मी आहे ना, मी आहे. आणि त्याचबरोबर प्रताप इकडे सांगू लागतो की तू काळजी करू नकोस, आहे ना आम्ही दोघं बघू. त्यावेळेस सायली म्हणते की आपल्याला रविराज काका आणि प्रतिमा त्यांनाही सांगायचं आहे ना, तर मला काय वाटतं माहिती आहे का, आपण फोनवर सांगायला नको, आपण तिकडे जाऊन त्यांना आमंत्रण देऊया. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही प्रतापकडे जायला निघतात, रविराजकडे जायला निघतात. कारण रविराजला जाऊन आमंत्रण द्यायचं आहे, प्रतिमालाही सांगायचं आहे, त्यासाठी ते निघणार असतात. त्यावेळेस विमल ही शांतपणे हे सगळं करत असते. कारण आता प्रतापने सांगितलेलं आहे की काळजी करायची काही गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणत असते की बाबा खरंच आज इतक्या दिवसानंतर मी माझ्या माहेरी जाणार आहे. खरंच माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण मी माहेरी जाणार, त्याचबरोबर सगळेजण तिथं असणार आहेत. आणि आज 2.5 वर्षानंतर माझं माहेर म्हणजे लग्नानंतर मी माहेरी पहिल्यांदाच जात आहे. 2.5 वर्षानंतर आम्हाला आमचं घर मिळालेलं आहे, आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा प्रताप म्हणतो काळजी करू नको सायली. त्याचवेळी आता चैतन्य, सायली आणि अर्जुन निघत असतात. कारण सायली आणि अर्जुन रविराजच्या घरी जाऊन तिकडे त्या दोघांनाही आमंत्रण देणार असतात. इकडे प्रिया जेलमध्ये असते, प्रियाला भेटायला अश्विन आलेला असतो. त्याचवेळी प्रिया म्हणत असते की अश्विन आज तू एकटाच आलेला आहे, आजही बाबा आलेले नाहीत का. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मी खूप प्रयत्न केले, पण मी घेऊन येईल, नक्की घेऊन येईल मी रविराज काकाला. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की प्रिया म्हणत असते की ते फक्त माझे बाबा नाही आहेत, तर ते माझ्यासाठी माझे वकीलसुद्धा आहेत आणि त्यांनी येणं खूप गरजेचं आहे, असं इकडे अश्विनला प्रिया सांगत असते. साक्षीला मात्र पाठीमागं खूप भारी मजा येत असते, प्रियाची कशी तारंबळ उडतीये असं साक्षीला वाटत असतं. इकडे रविराज रूममध्ये आलेले असतात आणि ते
कल्पनाची समजूत घालू लागतात. ते म्हणत असतात की अगं कल्पना, असं काय करतेस तू? मला सांग, जायचं नाहीये का आपण? पण तू एक विचार कर ना, म्हणजे आपण एवढं सगळं म्हणतो, पण आज मला एक साधी गोष्ट सांग ना. कारण सायली इतक्या दिवसानंतर, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणार आहे आणि तिची इच्छा आहे की तिच्या माहेरी आपण सर्वांनी जावं. या चुकीचं काय आहे? आणि तिनं ते सांगितलेलं सुद्धा आहे. मग असं का? असं इकडे प्रताप समजवत असतो, तेव्हा कल्पना मात्र म्हणत असते की हे बघा, तुम्हाला जायचंय ना तुम्ही जा, तुम्ही मला कन्व्हिन्स नका करू. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मला बोलणार, पण मला कळतच नाहीये की मी कोणावर विश्वास ठेवू, काय करू, मी कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू. या सगळ्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते की मी ज्याच्यावर विश्वास ठेवते ते माझा विश्वासघात करते, त्यामुळे मी मात्र कन्फ्यूज होते. मला कळतच नाहीये की मी कशा पद्धतीने वागू, कशा पद्धतीने बोलू. कारण या सगळ्या गोष्टींचा त्रास मात्र मलाच भोगावा लागत आहे. आधीही मी तिच्यावर विश्वास ठेवला, काय झालं? आता मी तन्वीवर विश्वास ठेवला, काय झालं? मी ना दुखावली जाते. खरं तर कल्पनाचं असं म्हणणं आहे की मलाच का फसवलं जाते, माझीच का फसवणूक होतीये. आणि बरोबरही आहे, कारण कल्पनाने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलेला त्या व्यक्तींकडून तिची फसवणूक झाली आहे, कारण ती खूप मनापासून जीव लावते. इकडे प्रिया मात्र रडत असते. प्रिया अश्विनला म्हणत असते की काही करून बाबा आले पाहिजेत. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हो मी पुढच्या वेळेस येताना नक्की घेऊन येईल, असं अश्विन सांगत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की ते माझे वकीलही आहेत, जर ते नाही झाले तर काय करणार सांग ना अश्विन, मी इथून कशी बाहेर पडणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी प्रियाचे हे सगळी मजा पाहून खरं तर सगळ्यात जास्त मजा येत असते ती म्हणजे इकडे साक्षीला. साक्षी म्हणत असते, काहीही झालं तरीही मला माहिती आहे की हिच्या आयुष्यात काय घडणार आहे. अशा पद्धतीचं बोलणं आणि वागणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता अश्विन तिथून जायला निघतो. प्रिया म्हणत असते की नको ना जाऊ, नको ना जाऊ, असं प्रिया बोलत असते. पण अश्विन मात्र तोपर्यंत गेलेला असतो. इकडे आता सायली आणि अर्जुन आश्रमात येतात. त्यावेळेस मधुभाऊंना गाडीचा आवाज येतो. मधुभाऊ बाहेर येतात आणि पाहू लागतात. तर इकडे साक्षी प्रियाची मजा घेत असते. प्रिया म्हणते, काय झालं, तुला मजा येते का? साक्षी म्हणते, नाही, पाहते येत आहेत का तुझे वडील तुला भेटायला ते. अर्जुन आणि सायली गाडीतून उतरतात आणि आश्रमाच्या दिशेने चालू लागतात. त्याच वेळी इकडे आश्रमात तिथे गेल्यानंतर आता अर्जुन आणि सायली पाहत असतात. मधुभाऊ, मुलं सगळे धावत येतात आणि फायनली त्यांचा आश्रम त्यांना मिळालेला असतो. या गोष्टीचा आनंदही तेवढाच असतो. त्याचवेळी सायली मात्र खुश झालेली असते. सायलीला आश्रमात आल्या आल्या त्या सर्व गोष्टी आठवू लागतात. आश्रमात आल्या आल्या सायली पाहत असते. सायलीला लहानपणीच्या त्या सर्व गोष्टी, तिने आश्रमात घालवलेला वेळ, हे सगळं आठवत असतं. आणि त्याचवेळी सायली मात्र पाहत असते काका काकू त्याचबरोबर मुलं या सगळ्यांसोबत जेव्हा एकदा सायली मंदिरात जाणार असते, परंतु मुलांबरोबर खेळत, पाणी खेळत ती बसलेली असते, तेव्हा मधुभाऊ तिथं आलेले असतात. आणि मधुभाऊ सांगत असतात की अगं सायली, काय चाललंय तुझं हे सगळं, म्हणजे मला कळतच नाहीये की तू काय बोलतेस, हे तुला जायचं होतं ना. तर मधुभाऊंना सायली सांगत असते की अहो मधुभाऊ, तुम्हीच लाडावून ठेवलंय ना मुलांना, बघा बरं ते कसे करतायत ते, असं इकडे सायली मधुभाऊंना सांगत असते. आणि मग सगळे मुलं त्याचबरोबर सगळ्यांबरोबर सायली मस्त खेळत असते, मजा करत असते. आणि मधुभाऊंबरोबर तिनं घालवलेले क्षण हे सगळं तिला आठवत असतं. कारण सायली लहानाची मोठी आश्रमात झालेली आहे आणि त्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्यासोबतच सायली आता थोडीशी भावूक झालेली असते, कारण इतक्या दिवसानंतर ती आज आलेली आहे. आणि त्यासोबतच इतक्या दिवसांनंतर तिच्या आयुष्यातला हा जो क्षण आहे तो ती पाहत असते. तर इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो, काय झालं? सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण सायलीला ते क्षण आठवत असतात. मुलांबरोबर तिनं वेळ घालवलेला असतो, सगळ्या गोष्टी खूप आनंदाने ती करायची. आश्रम तिचं घर होतं, लहानाची मोठी ती तिथं झालेली आहे आणि त्यातल्या माणसांशी ती जोडली गेलेली आहे. हे सगळं सायलीला आठवत असतं. आणि त्यासोबतच मधुभाऊ तिच्याशी ज्या पद्धतीने तिची काळजी घ्यायचे, प्रेमाने तिच्याशी बोलायचे, तिचं चुकलं तर तिला ओरडायचे, हे प्रसंग सगळे तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की काय झालं बायको? तेव्हा सायली म्हणते की नाही, सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही बायको, आता डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं, असं अर्जुन तिला सांगू लागतो. तेव्हा सायली म्हणते की हो, कारण काहीही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत
त्या मात्र सायली आणि अर्जुन तिथे पाहत असतात. सायलीला मात्र काळजी वाटत असते, कारण आत्ता काहीही असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, आणि ती म्हणजेच की ज्या पद्धतीने सायली लहानाची मोठी झालेली आहे त्या गोष्टी सायलीला आठवू लागलेल्या असतात. इकडे सायली तिथे येते. आश्रमातल्या प्रत्येक कोपरा न कोपरा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक ठिकाणी तिच्या आठवणी असतात आणि ती सर्व पाहत असते. आश्रमात ती फिरून पाहू लागते. तिला खरं तर हा खूप आनंदाचा क्षण असतो, परंतु सायली मात्र भावुकही तेवढीच होत असते. कारण काहीही झालं तरीही सायलीसाठी हा जरी आनंदाचा क्षण असला तरीही ज्या पद्धतीने सगळं घडलेलं असतं त्यानंतर सायलीसाठी आत्ता 2.5 वर्षानंतर तो आनंदाचा क्षण पुन्हा आलेला असतो. त्याचवेळी सायलीला भेटायला मुलं येतात आणि मुलं सायलीसोबत तिथं बोलू लागतात. सायलीताई, पुन्हा आम्हाला या घरातून बाहेर नाही ना काढणार कोणी? सगळं होईल ना गं व्यवस्थित? असं म्हणत मुलं सायलीशी बोलत असतात. तेव्हा सायली सांगत असते की नाही, अजिबात नाही, पुन्हा तुम्हाला कोणीही इथून बाहेर काढणार नाही. हे तुमचं घर आहे की नाही? मग तुम्हाला या घरातून कोण का बाहेर काढेल? असं सायली मुलांना समजवत असते आणि त्यासोबतच मुलांना सांगत असते की अजिबात काळजी करू नका, हे तुमचं हक्काचं घर आहे आणि तुम्हाला तुमच्या घरापासून कोणीही दूर करणार नाही, असं सायली सांगत असते. मग मधुभाऊ, कुसुमताई सगळेजण येतात. मधुभाऊ तर आनंदाने अक्षरशः उड्या मारत असतात. माझी साऊ आली, त्याचबरोबर माझी साऊ आली, त्याचबरोबर जावई बापू आले. आणि मग सायली म्हणते की मधुभाऊ, आपल्या आश्रमाचा बोर्ड का लावलेला नाही आहे? तेव्हा मात्र इकडे सायलीला मधुभाऊ म्हणतात की अगं अजून सामान लावायचंच चालू आहे ना, लावलेलंच नाही आहे सामान गं, त्याच्यामुळं राहिलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते की चालेल, आता लावूया आपण, कारण आपल्या जिंकण्याची निशाणी आहे ती आणि आपल्याला तो बोर्ड लावावाच लागणार आहे, असं सायली सांगत असते. मग सायली स्टुलावर चढणार असते, त्याचवेळी अर्जुन स्टुलावरती चढतो आणि स्वतः तो बोर्ड लावतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुनने तो बोर्ड लावल्यानंतर सगळी मुलं सगळेजण उड्या मारू लागतात. म्हणजे फायनली तो जो बोर्ड आहे आश्रमाचा तो लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सायलीचं घर आज तिला परत मिळालेलं आहे, या गोष्टीचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. त्यासोबतच इकडे आता सगळी मुलं सगळेजण खूप आनंदात आहेत. इकडे प्रताप मात्र आता डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. त्यावेळेस पूर्णाजीला प्रताप म्हणत असतो की तुला काय वाटतंय पूर्णाजी? पूर्णाई, म्हणजे सायलीनं एवढं प्रेमाने बोलवलेलं आहे, इतक्या वर्षानंतर तिला तिचं घर परत मिळालेलं आहे, तर आपण नाही जायचं का? म्हणजे तुलाही तेच वाटतंय का? पण आता पूर्णाजीला खरं तर जायची इच्छा असते, पण कल्पना मात्र मध्येच बोलते आणि म्हणू लागते की पूर्णाई, तुमच्या मनात तर तसं नाही आहे ना की आश्रमात गेलं पाहिजे? म्हणजे पूर्णाईची इच्छा आहे, पण कल्पना मात्र तिला जाऊ देत नाही, ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अस्मिता तिथं असते. मग अस्मिताला विचारलं जातं. प्रताप अस्मिताला विचारतो की तुला काय वाटतंय अस्मिता, तूही येणार नाही आहेस का, असं विचारलं जातं. तेव्हा अस्मिता कल्पनाकडे पाहते. म्हणजे अस्मिताची ही इच्छा आहे, पण ममा काय म्हणेल यासाठी तीही विचार करत आहे. त्याचवेळी अस्मिता म्हणत असते की नाही, तसं नाही आहे. आता सायली आणि त्याचबरोबर अर्जुन आतमध्ये निघालेले असतात. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन जेव्हा आत जात आहेत तेव्हा मात्र कुसुम तिथे येते आणि म्हणते की नाही, आत्ता तुम्ही घरात यायचं नाही. अर्जुन म्हणतो आता काय झालं, आम्ही का घरात यायचं नाही, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा कुसुमताई म्हणते आज आमचं घर अर्जुन भाऊजी तुमच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे. आभार मानायचे नाही आहेत, पण मला असं वाटतंय की दृष्ट तरी काढली पाहिजे ना तुमची, म्हणून दृष्ट काढत आहे, असं इकडे कुसुमताई म्हणते आणि औक्षणाचं ताट घेऊन येते. सायली आणि अर्जुन या दोघांचंही औक्षण करते, कारण पहिल्यांदा ते दोघंजण तिथं घरी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आनंदाने एकत्र आता सगळेजण आलेले असतात. मग अर्जुन म्हणतो चला झालं ना, आता जाऊया ना आतमध्ये. तेव्हा मात्र कुसुमताई म्हणते की नाही, झालं नाही अजून. तेव्हा सगळे म्हणू लागतात की काय चाललंय आता कुसुमताईचं. तेव्हा मात्र कुसुमताई म्हणते की उखाणा घ्यावा लागेल, नाव घ्यावं लागेल, असं कुसुमताई म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो एवढंच ना सायली, असं अगदी निरागसपणे तो बोलतो. तसं बोलल्याबरोबर इकडे सगळेजण अर्जुनला म्हणू लागतात की असं नाही, उखाण्यातून नाव घ्यावं लागेल, असं सगळेजण अर्जुनला सांगत आहेत. तेव्हा मात्र अर्जुन सगळ्यांकडे पाहत आहे आणि सगळ्यांशी तो आनंदाने तिथे बोलत आहे. तेव्हा
सायलीला मधुभाऊ म्हणतात की अगं साऊ, तू घे ना उखाणा, मग तुझं झाल्यानंतर जावई बापू घेतील, मग त्यांच्या लक्षात येईल ना कसा घ्यायचा आहे ते, असं मधुभाऊ सांगतात. तेव्हा सायली म्हणते की हो चालेल. असं म्हणतात सायलीने आता उखाणा घ्यायला सुरुवात केलेली असते आणि सायलीचा जो उखाणा आहे तो सगळेजण तिथे ऐकतच राहतात, कारण सायलीने खूप सुंदर असा उखाणा घेतलेला असतो. तर सायली म्हणते की जुन्या घराला नवी झळाळी, जुन्या वृक्षाला नवी पालवी, स्वप्न नवे उमेद नवी, अर्जुनरावांची साथ मला आयुष्यभर हवी. असा सुंदर उखाणा सायलीनं घेतलेला असतो. सगळे मुलं कुसुमताई पाहत असतात. त्यानंतर आता अर्जुनचा नंबर असतो. अर्जुननं उखाणा घेणं गरजेचं असतं. तेव्हा अर्जुन मात्र अगदी तिथे प्रश्न पडल्यासारखा पाहू लागतो, कारण अर्जुनला काही उखाणा घेता येत नसतो. सगळेजण पाहत असतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की भाजीत भाजी भेंडीची, असं म्हणतो आणि सगळेजण हसू लागतात. इकडे आता प्रतिमा रविराजकडे आलेली असते. रविराजला म्हणत असते की रविराज काय झालं. तेव्हा रविराज म्हणतात की मला कळतच नाहीये, आपल्याला अर्जुन आणि सायली या दोघांनी आश्रमात तर बोलवलेलं आहे, पण आपण जायचं कसं. म्हणजे आपल्या निरागस तन्वीच्या आठवणी त्या आश्रमात असणार आहेत. आपल्या तन्वीने आपल्याला तिचा जो निरागस चेहरा आहे तो आठवतो, पण आत्ता जे काही घडलेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे, असं रविराज सांगत असतात. तेव्हा रविराजांना इकडे प्रतिमा म्हणते की म्हणजे काय, मला सांगा, त्या आश्रमात ती लहानाची मोठी झाली आहे ना, त्या आश्रमात ते तिला वाढवलं आहे ना, मग आपण एकदा जाऊन येऊया ना. त्या आठवणी, जुन्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील आणि तुम्हाला वाटतंय ना जावं, तुम्ही जर म्हणत असाल तरच आपण जाऊया, अन्यथा नाही गेलं तरी चालेल, अशा पद्धतीने प्रतिमा बोलत असते. तेव्हा रविराज म्हणतात की हो. आणि मग रविराज आणि प्रतिमा हे दोघं तर आता सायलीच्या घरी जायला तयार झालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली आता दोघंही आत आलेले असतात. सायली मात्र जाम खुश असते, सगळीकडे सगळं फिरून दाखवत असते. ती म्हणत असते की मी ते ना या कोपऱ्यात बसून तासनतास अभ्यास करायचे. मधुभाऊ म्हणत असतात की एकदा तर काय झालं माहिती आहे का जावई बापू, हिला ना कुसुमने पाणी आणून दिलं आणि तो पाण्याचा ग्लास तिने तसाच ठेवला आणि तो अख्खा पाण्याचा ग्लास ना उपडा झाला आणि मग तिनं जो केलेला होमवर्क होता तो सगळा भिजला पाण्यामध्ये आणि ह्या मॅडम मात्र रडू लागल्या, असं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे सायली, अर्जुन सगळेजण असतात आणि मग कुसुमताई येते आणि चहा घेऊन येते आणि दोघांनाही चहा घ्या म्हणून सांगते. तेव्हा मात्र सायली म्हणते की कुसुमताई ते चहा नाहीत घेत ग, ते कॉफी घेतात ना. तेव्हा मात्र कुसुमताईला इकडे म्हटल्यावर, सायली तसं म्हटल्यावर कुसुमताई म्हणते आता पण मला सांग, ते तुझ्या घरी आलेत ना, मग तुला जे चालतं ते त्यांनी घेतलं पाहिजे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चालेल आणि मग अर्जुन तो चहाचा कप घेतो. सायली मात्र अगदी बेधुंद झालेली असते त्या आठवणींनी. त्या घरामध्ये तिला खूप छान वाटत असतं. इतक्या दिवसानंतर तिचं हक्काचं घर तिला परत मिळालेलं असतं. या गोष्टीचा एक आनंद असतो आणि तो आनंद इथे सायलीच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की इकडे सायली ज्या पद्धतीने त्या घरामध्ये वावरत आहे, तिच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. त्या आठवणींमुळं तिला खरं तर छान वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे सायली आता बोलत असते, अर्जुनला सगळ्या गोष्टी सांगत असते. अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, तुम्हाला माहिती आहे का, मी ना इथे लहानाची मोठी झाली. खरं तर मला खूप भारी वाटायचं आणि मग मला हे माझं घर होतं, आम्ही सगळेजण खूप आनंदाने राहायचो. चला मी तुम्हाला अजून दाखवते, असं म्हणत अर्जुनला घेऊन ती सगळ्या घरभर पळत असते, फिरत असते. जणू काही अर्जुनला लहानपणीची सायली दिसत आहे. तेव्हा कुसुमताईच्या जवळ ती येते आणि कुसुमताईला मिठी मारते. तेव्हा अर्जुन पाहत असतो. तेव्हा कुसुम म्हणते काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी बायको हरवली आहे ना तिच्या जुन्या आठवणींमध्ये, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र मधुभाऊ सुद्धा पाहत असतात. अर्जुन आणि सायली दोघंही खुश आहेत. सायली मात्र सगळ्या गोष्टी सांगत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की बोल बायको, कसं आहे, इतक्या दिवस मी तुला ना अगदी सगळ्यांची काळजी घेताना या सगळ्या अवस्थेत पाहिलेलं आहे. आज तुझं बालपण जगताना तू कशी होतीस ह्या गोष्टी तू मनाने सांगत आहे. मग सायली अर्जुनला घेऊन बाहेर येते. जे झाड असतं त्या झाडाच्या तिथे ती जाते आणि अर्जुनला सांगू लागते की अर्जुन सर, हे झाड ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे बघा ना, एकदा ना त्या झाडातून लाल चीक येत होता आणि मग मी ना अक्षरशः त्या झाडाला ना तिथे मलमपट्टी करण्यापर्यंत तयारी केलेली. मला असं वाटलं की झाडाला काहीतरी लागलेलं आहे. हे झाड माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मधुभाऊ जर इकडे
मधुभाऊ जर हे सगळं जेव्हा मधुभाऊ मला ओरडायचे तेव्हाही मी या झाडाजवळ यायचे आणि माझ्यासाठी आनंदाचा क्षण असला तरीही मी त्या झाडाजवळच यायचे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुनला ती सांगत असते, पण गेली 2.5 वर्ष हे झाड एकटं पडलं ना, मी नव्हते ना याच्यासोबत, आता मी आलेले आहे. अर्जुन तिला बोलत असतो, अर्जुन तिला म्हणत असतो की काळजी करू नको सायली. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली आता दहीहंडीचा प्रोग्राम आहे सुभेदारांच्या घरी. तर सुभेदारांच्या घरी तेजस, मानसी, त्याचबरोबर इकडे चांदेकर कुटुंब या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि ते सगळेजण सुभेदारांच्या घरी आलेले आहेत. अर्जुन त्याचबरोबर तेजस, अद्वैत हे तिघंही बोलत असतात. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा कृष्ण जन्म घेतो आणि मग दहीहंडी फोडण्यासाठी ते निघालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे सायलीची टीम ही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि सायलीची टीम ही पुढे येत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की सायली दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढलेली असते आणि त्याच वेळी इकडे आता अद्वैत धावत येतो. अद्वैतच्या अंगाला रक्त लागलेलं असतं, त्याचे हात रक्ताने माखलेले असतात आणि अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं. तेव्हा मात्र अद्वैत हा अर्जुनला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अद्वैत अर्जुनला सांगतो की मला सायलीच्या आईबाबांबद्दल तुला सांगायचं आहे. आणि ज्या क्षणी हे सगळं तो बोलतो तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.